नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा. मात्र सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगिरी या बंगल्यावर आलेले आहेत. तर सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस देवगिरीवर पोहोचले असल्याचं कळतंय. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना सांत्वनपर पत्र पाठवलंय. तेही व्यक्तिशः मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांना देणार असल्याचं कळतंय. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याचं आपण पाहतोय. अजित पवार यांच्या निधनानंतर आज उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांना पंतप्रधान मोदी यांनी एक सांत्वनपर पत्र लिहिलंय. त्यांनी ट्विट सुद्धा केलं होतं आणि ट्विट करत पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि जबाबदारी त्या अगदी चोख सांभाळतील असं म्हणत एक ट्विट केलं होतं. आणि आता व्यक्तिशः मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींचं ते सांत्वनपर पत्र सुनेत्रा पवार यांना देणार असल्याचं कळत आहे. पंतप्रधान मोदींचं ते सांत्वनपर पत्र घेऊन फडणवीस हे देवगिरीवर सध्या दाखल झालेले आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मंत्रालयातील अजितदादांच्या नावाची पाटी आता काढण्यात आली आहे. मंत्रालयातील दादांची कॅबिन आता सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे. त्यामुळे कॅबिनच्या बाहेर लावलेली ही पाटी बदलली जाते. तर नागपूरमधील उपमुख्यमंत्री निवासस्थान विजयगडवरील अजित पवार यांच्या नावाची ही सुद्धा पाटी काढण्यात आली आहे. विजयगड निवासस्थानाला श्रीमती सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री अशी ही पाटी लावण्यात आली आहे. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवारांकडे गेले. त्यामुळे हे बदल आता करण्यात आले. तर कठीण प्रसंगी सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला. सुनेत्रा वहिनींचा हा निर्णय प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे असं फडणवीस म्हणाले. अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील याचा विश्वास असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान या संदर्भात नेमकं काय ट्विट फडणवीसांनी केलंय सविस्तर पाहूयात. प्रसंग कठीण होता, पण ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्यासाठी हा प्रसंग नाही, पण अजितदादांचा वारसा समर्थपणे त्या चालवतील हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आणि त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलंय.